नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगरचे आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनल वरती. आणि आज मी आलो आहे मुंबई CST ला आणि तुम्ही पाहू शकता इथे आपलं ताज हॉटेल आहे आणि एक्झॅक्टली मी फ्रंटला उभा आहे. आणि त्यामागचं कारण असं आहे का मी चाललो आहे आज अलिबागला थ्रू बोट आणि मालदार या बोटीचं मी तिकीट काढलंय. त्याचं तिकीट प्राइसिंग आहे 250 रुपीज पर पर्सन. सो फर्स्ट ट्रेन पकडून मी आज आलेलो आहे मुंबईला. त्याचं तिकीट आहे 40 रुपये. जर ज्यांना माहित नाही अलिबाग वरून सॉरी अरे कहना क्या चाहते हो? गेटवे वरून अलिबागला कसं जायचं तर त्याची माहिती तुम्हाला या ब्लॉग मध्ये संपूर्ण तुम्हाला इथे भेटेल. तर आता तिकीट्स काढलेत आणि आमचे सर्व मित्रमंडळी आणि माझे कझन्स जे आहेत जे आपल्या सोबत असतील ते सर्वजण आता इथे आलेले आहेत आणि आता आपण जाणार आहोत बोट मध्ये. चला इथून आपला ब्लॉग सुरू करूया. आणि आता सध्या मी सकाळी आल्यामुळे आता तुम्हाला सुंदर असा व्ह्यू पण तुम्हाला दाखवता येईल बोट मधून आणि त्याचं कॅप्चरिंग आपण सर्व करू. तर चला वेळ न घालवता पटापट आपण आता बोटीकडे जाऊ. तर आता आम्ही आहोत बोट मध्ये आणि हा आपला आहे अप्पर डेक आणि इथे तुम्ही बघू शकता हा AC कोच आहे याच्या आतमध्ये. तर AC आम्ही अवॉइड केला कारण ऑलरेडी एवढी थंडी आहे. तर AC कोच आम्ही घेतला नाहीये आणि आपल्याला जी सीट भेटली आहे ती एकदम एक नंबर सीट भेटली आहे. आता आपण मस्तपैकी एन्जॉय करणार आहोत. अजून पॅसेंजर भरत आहेत त्यामुळे थोडा वेळ थांबली बोट आणि त्याचा टायमिंग आहे 8:30चा. सो अजून अर्धा तास आहे इथून निघण्यासाठी. तोपर्यंत सर्व आमचे मित्रमंडळी आमचे कझन सर्व जे आहेत ते इथे फोटोशूट करतील आणि या साईडला आपली सीट्स आहे. आता तरी इथपर्यंत कोणी आलं नाहीये आणि आम्ही फक्त आपली प्रायव्हेट जागा असल्यासारखी सर्व आपल्या बॅगा वगैरे ठेवून बसले. आता हे इथे फोटोशूट करतील त्यानंतर आपला प्रवास इथून चालू आहे. तर अशा रीतीने आपला प्रवास सुरू झालेला आहे आणि इथे पक्षी बघू शकता. हे आपले प्रवासाचे साथीदार आपल्या सोबत येत आहेत आणि या साईडला द सिटी ऑफ ड्रीम्स मुंबई तिला जे आपण आता बाय बाय करतोय आणि चालतोय आता अलिबागच्या दिशेने. तर तुम्हाला पण सुंदर व्ह्यू पाहायला भेटतायत आणि मला पण हा अनुभव खूप चांगल्यारीत्या अनुभवायला भेटतोय. फर्स्ट टाइम मी पण आलो आहे या बोटीने. तर त्याचा अनुभव खूप सुंदर आहे आणि मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सोबत तुम्ही पण या प्रवासाचा आनंद घ्यायला एकदा तरी यायलाच हवं. तर आता आपल्याला जायचंय पटापट बस पकडण्यासाठी कारण जे पॅकेज मध्ये इन्क्लूड आपल्या आहे बस त्या ड्रायव्हरचा कॉल येतोय. चला पटापट जाऊया बस पकडायला. आणि खूप सारे लोक इथे आलेले आहेत आज अलिबागला. विकेंडचा त्यांचा प्लॅन असेल एन्जॉय करायला. तर आपण पण पटापट जाऊया. लेट्स सी. तर आता आम्ही आलो आहोत बस स्टँडला आणि अशा प्रकारची लाईन असते इथे बससाठी. आता अजंता जी बोट आहे तिची बस आले आणि मामलेदारची येते आय थिंक सो. आणि वाटत नाहीये कारण इथे मामलेदार बसवाल्यांना सुद्धा एंट्री दिली जाते असं मला वाटतंय. सो त्यांनी काय ऍडजस्टमेंट केली असेल. आय डोंट नो अबाउट दॅट. बट आता ऊन पण वाढलंय खूप गरम पण होतंय. आता आपण आधी बसमध्ये बसूया कारण आता घामाच्या धारा सुटायला लागल्यात.
तर आता आम्ही फायनली पोचलोय आपल्या विलावरती आणि आपल्या विलाचं नाव आहे IBN व्हाईट हाऊस. सो ही प्रॉपर्टी हे 2 दिवस आपलं हे घर असणार आहे. आणि तसं बघायला गेलं तर बोटीचा प्रवास खूप सुंदर होता आणि म्हणजे त्याचं व्ह्यू वगैरे बघून मन एकदम प्रसन्न वाटत होतं. जो थकवा होता तो निघून गेला होता. बट आफ्टर दॅट बसला थोडा वेळ लागला. ते लाईन वगैरे होती आणि त्या लाईनमुळे थोडं ऊन पण लागल्यामुळे थोडासा इथे वैताग आला होता बस प्रवासाला. आणि त्यानंतर बस डोपेतून उतरून टॅक्सीने काही लोक गेले, काही लोक बाईकनी. म्हणजे माझे जिजू आणि माझे जे काका आहेत खोपोलीचे, ते आले होते बाईक घेऊन तिकडे डायरेक्टली. तर ते तिथल्या आपल्या मार्केटला भेटले अलिबागच्या. त्यानंतर मी बाईकवरती बसलो. नंतर मी बाईकनी प्रवास केला आणि नंतर आता मी सध्या इथे पोचलो आहे. बाकी सर्वजण जे फ्रेश व्हायला गेलेत. जसं विला बघायला गेलं तर खूप स्पेशियस आहे इथे. एकदम पद्धतशीर असा ग्राउंड, तिथे स्विमिंग पूल, इथे डिनरसाठी ठेवलं आहे आणि वरच्या साईडला 4 बेडरूम आहेत. तर 4 बेडरूममध्ये सर्वजण आपापल्या बॅग वगैरे ठेवत आहेत आणि खाली मोठा हॉल आहे. तर हे 2 दिवस आपलं इथे घर असणार आहे. तर बघूया आता आपल्याला काय मजा मस्ती करायला भेटते. आणि तसंच संध्याकाळ थोडी झाली की आपल्याला जायचं आहे बीचवरती फिरायला. सो लेट्स सी कसं काय होतं आहे. कारण थोडं थकलो आहे बिकॉज ऑफ त्या बसच्या प्रवासामुळे थोडा वैताग आला होता. तर थोडा वेळ आराम करूया आणि जेवूया. काकी पण आहेत, ते आपल्या केअरटेकर काकू, त्यांना जेवण सांगितलं आहे. आता वाजलेत 1:20, तर त्यांना मी 2 वाजता जेवण सांगितलं आहे. तर जेवण आता आपण जेवूया. ॲक्च्युली मी सांगितलं आहे फिश बिकॉज ऑफ मटन चिकन या गोष्टी आपण डेली बेसिसवर खातोच. तर अलिबागला आलो आहे तर म्हटलं आता फिश ट्राय करूया. तर बघूया, मी ते जेवण पण कसं आहे तुम्हाला ते सांगेलच. तर लेट्स सी, भेटूया थोड्या ब्रेक नंतर. असं वेगवेगळ्या थाळ्या मागवल्या होत्या कारण काही जणांना मच्छी खायची होती, काही जणांना कालवी खायची होती. तर त्या प्रकारे इथे 2 थाळ्या आहेत. यामध्ये फक्त कालवीचं सांबार आणि सुरमई सुद्धा दिली आहे काकांनी एक कॉम्प्लिमेंटरी म्हणून. आणि एक सुरमई, ही सुरमई थाळी आहे फुल. म्हणजे प्रॉपरली सर्वांचा आस्वाद आपल्याला आज घेता येणार आहे. तर चला आपलं जेवण स्टार्ट करूया. तर नमस्कार मंडळी. आणि आता आमचा आराम वगैरे करून सर्व झालेला आहे आणि जेवण पण चविष्ट होतं. तर आता आम्ही डिसाईड केलंय जायला बीचवरती. सो आम्ही आहोत रेवदंडा बीचच्या जवळच, त्यामुळे अराउंड 5 to 7 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सवरती आपला बीच आहे. तर पटापट जाऊया कारण आता वाजलेत 5:30 आणि थोडा आपल्याला सनसेटचा व्ह्यू पण कॅप्चर करायचा आहे. तर चला आपण भेटूया बीचवरती आणि सर्व आपल्या राईड देखील करायच्या आहेत. मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत बीचवरती. निसर्गाच्या सानिध्यात येऊन खूप छान वाटतंय आणि आता माझा विचार चालू आहे की आपण आज सर्व राईड करायच्या. ॲटलिस्ट आता इथे डर्ट बाईक दिसत आहेत आणि त्या साईडला बोट वगैरे, तर आपल्याला त्या साईडला नंतर जायचं आहे. आधी डर्ट बाईकची आपण सफारी करूया. तर डर्ट बाईकवाला येतोय, तर त्यानुसार त्याला विचारूया किती त्याचं रेंट आहे आणि मग आपण डर्ट बाईक राईड करायचे.
आता आमची डर्ट बाईक राईड झालेली आहे. अरे फोटो काढ रे. आणि आता आपल्याला जायचं आहे बोट राईडला. तू तर आधी काढतो ना उतर. आता आपल्याला जायचंय बोट रायडिंगला. तर हा आपला मित्र आहे. त्याची डर बाईक आहे. बिचारा मेहनती आहे खूप. आणि इथला ह्याचा रेंट किती आहे मित्रा? सिंगलला 200 आणि जोडीला 300 रुपये आहे. ठीक आहे ठीक आहे. तर चांगली एक राईड दिली आपल्याला. तर आता आपल्याला जायचंय बोट राईड कडे. शांती आनंदाची नदीच ग्वाही सारवलेला खडा मातीतले खेळ. तर अशा प्रकारे आपल्या राईड या झालेल्या आहेत आणि सर्वांनी मनसोक्त आनंद सुद्धा घेतलेला आहे. आणि आता सनसेट सुद्धा झालेला आहे. आणि आजचा हा रेवदंड बीच जो होता तो आम्ही आता खूप एन्जॉय केला. तर आता आपण जाणार आहोत आपल्या घरी. आणि तिकडे पण अजून मजा मस्ती बाकी आहे. सो ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आणि चला आता निघूया पटापट. आपल्याला घरी जायचंय आणि सर्व मजा मस्ती डान्स हे सर्व अजून बाकीच आहे. तर चला आता निघूया पटापट आपल्या घरी. त्यानंतर मग आपल्याला डान्स फायर बोन या सर्व गोष्टी करायच्या आहेत. तर चला इथून निघूया. तर आत्ता आमचं डान्स वगैरे करून झालंय. आणि आता आम्ही आलो आहोत डायनिंग एरियामध्ये. ज्या डायनिंग एरिया त्यांनी बनवलाय. आणि आता जेवायला बसत. तर सर्वजण इथे जेवायला बसलेत. गौरू दादा वगैरे सर्व काका वगैरे आमचे जेवायला बसलेले आहेत. आणि आहे आज जेवणाला काका एकच आहे. वन अँड ओनली बाळू काका. आणि चिकन सुक्का. आणि हे काय चिकन रस्सा, चिकन सुक्का, चिकन रस्सा, चपाती, भात आणि सलाड. आणि ज्याच्या डिमांड प्रमाणे भाकरी, त्यांना पाहिजे चपाती त्यांना चपाती, असं सर्व व्यवस्थितपणे त्या केअरटेकर काकांनी आपली सोय केलेली आहे. तर आता मी पण जेवायला बसतो. आणि त्यानंतर झोपणार. आणि सकाळी आपलं 11 वाजता चेकआउट आहे. तर तेव्हा आपल्याला निघायचं आहे. तर चला आता मी जेवायला बसतो. आणि हां चिक्की पण घ्यायला जायचं सकाळी. तर बघावं लागेल आता कधी आणि कसं काय अरेंज होईल. कारण आता जायचं म्हटल्यावर तर आपल्याला प्रायव्हेट गाडी काढायला लागेल. तर मग बघूया ते प्रायव्हेट गाडी जे करतायत त्यांनी जर थांबवला नाही तर बेस्ट. आणि हे आपले केअरटेकर दादा आहेत. हे आपल्याला जेवण घेऊन येतात. तर सकाळी बघूया कसं काय. आता कितीला उठत आहेत. 11 वाजता चेकआउट आहे. आणि ते आपल्याला बोन फायर पण करायचे थोड्या वेळात. कारण थंडी जवळजवळ वाढलेली आहे. आणि चांगलं वाटतं आहे फिरून आणि सर्व मजा मस्ती करून. तर आता जेवतो पहिले. आणि त्यानंतर डिरेक्टली आपण उद्या सकाळी भेटूया. लाईट पेटली आणि तो आला धावत आला आणि त्या खड्ड्यात धुकन गेला. आणि पातेऱ्यातनं तू वरती चाललाय. अडकलो पम्या. तर अशा प्रकारे आपली ट्रिप ही फायनली सक्सेसफुल झाली. आणि तसं बघायला गेलं तर बोटीचा प्रवास हा खूप आनंददायी होता. आणि म्हणजे 250 रुपीजच्या प्रमाणे त्यांची जी बस सेवा होती जी आपल्याला सोडते अलिबाग बस डेपोपर्यंत. त्यानंतर टॅक्सी करून आपल्याला यावं लागतं.
बट ठीक आहे, 250 रुपीजमध्ये एवढ्या लांब यायचं म्हटलं अजून काय पाहिजे. तर आणि बाकी ओव्हरऑल आपला विला पण खूप सुंदर होता. जेवण वगैरे खूप जबरदस्त होतं. 2500 रुपीजमध्ये तुम्हाला नाश्ता, जेवण, परत संध्याकाळचा चहा या सर्व गोष्टी दिल्या जातात. त्यात स्विमिंग पूल आणि खूप 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 मजा येते. आणि असंच तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत वगैरे असं फिरायला या अलिबागमध्ये आणि खूप मजा मस्ती करा. आणि आत्ता आपल्याला परतीचा प्रवास करायचा आहे PNP बोटद्वारे. आणि त्यानंतर मग आपल्याला चिक्की घ्यायच्या आहेत. तर काही लोक पुढे गेले चिक्की घ्यायला. आता आम्ही थोड्या वेळात निघू. आणि असाच आपला हा होता पूर्ण रेवदंडा बीचचा पूर्ण व्लॉग. त्यामुळे व्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.